जे कमिटी तुम्हाला पेनल्टी पुकारेल त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. धन्यवाद. लेट्स प्ले आंबेगाव प्रीमियर लीग 2024 भीमाशंकर चषकचा थरार. षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी अवसरी बुद्रुकचा आपण पाहतोय नामवंत गोलंदाज परफेक्ट ऑलराऊंडर अंबर गावडे षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी. तर आयकॉन मुंबईचा तुम्ही पाहताय घाटकोपरचा स्टार खेळेल आज मैदानात मध्ये. नाव आहे आकाश जहा. यावेळेला पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावर उडवला. काय फटका खेळलेत आणि चेंडू जातो एक टप्पा खास सीमा पार. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत नाही करोगे हमारा. स्वागत केलं अंबर गावडेचं आकाश जहानं. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा खास चौकार येताना आपण पाहतोय. सुरुवात धमाकेदार मी म्हणेल. तर एका बाजूला कळमचा आणखी एक आपण पाहतोय ज्याने सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली बॅटिंग केली. तर तुम्ही पाहताय शिखर भालेराव नॉन स्ट्रायकिंगवरती नक्कीच पाहायला मिळतोय. कळम गावाला तो देखील बिलॉंग करतो. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सुरुवातीला पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅटल आहे. तेव्हा मॅचकडे अंबर तयार. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट टॉन पुल पॉवरफुल वंडरफुल हिट बिग षटकार. फटका ध्वजार. हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. या ठिकाणी आपण पाहतोय कळमजाय माता स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघमालक उद्योजक रमेश भाऊ मेंढे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हा संघ मालकांची देखील उपस्थिती तुम्ही सकाळ 17 पाहता. मग महाराणा स्पोर्ट क्लब संघाचे संघमालक असतील. त्यानंतर आता नारोडी संघाचे संघमालक देखील उपस्थित आहेत. तर एका बाजूला विष्णू काका हिंगे पाटील देखील या सामन्याचा आनंद लाईव्ह घेत आहेत. कामानिमित्त आज करतं काका या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु लाईव्ह ही मॅच पाहतात कारण की अवसरी बुद्रुकचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसला. निर्णायक झेल. दोन खेळाडू आले होते तिथं गडबड होता राहिली आहे, परंतु विकेट आली. अंबर गावडे घेतोय झेल. कॉट अँड बोल्ड आणि आयकॉन आकाश जहा. चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. पहा मित्रांनो, ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू असताना धावफलकावरती 10 धावा आणि अंबर ज्यासाठी चेंडू हातात घेतला होता ती विकेट घेतली. आयकॉन आकाश जहा इथं आपण पाहतोय माघारी परततो. एक षटकार एक चौकार आला आकाशकडनं. त्यानंतर अंबरने देखील एका बाजूला सांगितलं तू शेर तर मी 1.25 शेर आहे. त्यानं देखील तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतली आहे. दोन्ही बाजूला कडाक्याचा संघर्ष आहे. उशिरा आलेला प्रेक्षकांना नक्की सांगेल ही मॅच अशी आहे, इथं जी टीम जिंकणार आहे त्याला डायरेक्ट सुपर 8चं तिकीट आहे आणि जी टीम पराभूत होईल त्याला एक नॉकआउट मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा खेळावी लागणार आहे. म्हणजे आजच्या दिवसासाठी त्यांना संधी असणार आहे कारण की दोन्ही संघांनी एक एक विजय पाहिलेले आहेत. 10 धावा धावफलकावरती अंबर तयार होईल. पण पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन बॅटल. अविनाश भवारी आंबेगाव तालुक्यातील पिंगळवाडीचा युवा स्टार तुम्ही आता पाहताय. अविनाश भवारी दाखल झाला आहे. बॉलर तयार. हा चेंडू देखील आपण पाहतो हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न आहे. संपर्क नाहीये. अविनाश भवारी आपण पाहतोय आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्याने या खेळाडूच्या देखील नावाची चर्चा आम्ही पाहिली. आंबेगाव प्रीमियर लीग जवळजवळ 6-7 पर्व तो देखील खेळलेला आहे. परंतु आज कशा प्रकारची बॅटिंग अविनाश भवारी करेल आपला अनुभव दाखवेल का दुसऱ्या बाजूला. तर शेखर भालेरावला अजून मी मला स्ट्राईक नाहीये, तो एका बाजूला उभा आहे. चांगली गोलंदाजी अंबरचं चांगलं कमबॅक मी म्हणेल अवसरी टीमसाठी आहे.
हा देखील चांगला चेंडू वा सुरेख सुरेख. आता टप्पा सापडला मी म्हणलं अंबरला. यादी एक तुम्ही पाहताय खरं तर पुढ्यात बॉल टाकला त्यावरती एक चौकार आला, एक आखूट टप्प्याचा शॉर्ट पिच बॉल दिला त्यावरती आकाश जहानं 2 मोठे फटके खेळले. त्यानंतर अंबरनं जे गुड लेंथला बॉल टाकलेत ना ते मात्र चांगले आहेत. हा टप्पा चांगला मी म्हणेल. चवा बाचकेडे अंबर गावडे गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल सीमा बार, चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. ओव्हर नंबर 1 चा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. 14 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. यानंतर डू ऑर डायची मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत. नॉकआउट सामना यानंतर असणार आहे. महाराणा स्पोर्ट क्लब मनसर आणि त्यांच्या विरोधात मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. ही नॉकआउट लढत आजच्या दिवसातली महत्त्वपूर्ण लढत. इनिंग ब्रेकमध्ये त्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्स रेडी राहतील इनिंग ब्रेकमध्ये. 14 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण नक्कीच पाहतोय. तर आज गोल्डन संधी असलेली मॅच आहे. या मॅचमध्ये कोण बाजी मारणार हे देखील आपण पाहणार आहोत. जाऊया सामन्याकडे. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 2 साठी तुम्ही पाहताय अवसरी गावाला अजून एक कोहिनूर हिरा तुम्ही पाहताय. स्वराज हिंग आहे. लिदर क्रिकेट देखील चांगला खेळतो मी म्हणेल, परंतु आज टेनिसमध्ये आपल्या नावाची छाप पडणार का? याआधी देखील चांगली गोलंदाजी केली होती, विकेट घेतल्या होत्या टीमसाठी, परंतु या मॅचमध्ये पाहायचं आहे. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 साठी तुम्ही नक्कीच पाहतायत. वाह, चांगला चेंडू आपण पाहतोय. वेगाचा वापर करणार हा बॉल निघून गेला. भन्नाट वेगानं शेखरला बीट करतोय हा बॉल. डॉट बॉल येतोय. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. धावा आल्या परंतु आकाश जहाची एक मोठी विकेट अंबरनं घेतली. इथं आता धावा रोखण्याचा प्रयत्न राहणार का गोलंदाजांकडनं? तर सुरुवात करून द्यायची शेखर भालेरावला. मॅन फ्रॉम कळम खेळणार का दुसरा बॉल? मोठे फटके. यावेळेस देखील आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा रॅकेटचा प्रयत्न. रनआउटचा चान्स मिस होतोय आणि इथं विकेट येता राहिली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतो मित्रांनो. 16 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. इथं नजरहटी दुर्घटना घटी नक्कीच असं आपण नेहमी म्हणतो. इथं विकेट येता राहिलेले आहे. स्वराज तयार. लोवर फुल टॉस कार्पेट ड्राईव्ह केला. डीप मिड विकेटला रोहित पवार आहे. चेंडूवरती येईल गावडेवाडीचा तुम्ही पाहता रोहित पवार. आज त्यानं इतका अप्रतिम खेळ केला ना. याआधी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यानं पटकवला. सुरुवातीला सलामीला आला होता जो स्टार्ट त्यानं दिला होता आज विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन टीमसाठी. त्याचं देखील मी मनापासून कौतुक करेल. अपकमिंग स्टार इतके आहेत ना. मल्टनचा मग अथर्व दंड होते आहे त्या टीमकडे. त्यानंतर तुम्ही पाहता आज सुनील खर्डे देखील आयकॉन दाखल झाले. त्यामुळे बॅटिंग ऑर्डरची ताकद वाढलेली आहे. हो चेंडू हवेत फटका फसला. 1 2 3 4 झेल झालाय. 40 कॅच, ब्रिलियंट कॅच, विकेट आली आणि बॅटर इथं आपण पाहतोय अविनाश भावारी बात. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. या ठिकाणी आपण पाहतोय अंबर गावडेचा अप्रतिम झेल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. ग्राफिक्स डिझायनर आणि या स्पर्धेचं ज्यांनी संपूर्ण डिझायनिंग जे आपण पाहतोय फ्लेक्सद्वारे आपण पाहतोय सोशल मीडियाचं जे काही बनवलेलं आहे. ग्राफिक्स डिझायनर सौरभजी टावरे यांच्या वतीनं अंबरसाठी या झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना नक्कीच आपण पाहतोय स्वराजला मिळतंय यश. अविनाश भवारे देखील बाद झाला. तर आता आपण पाहतोय नवीन बॅटल तुम्ही पाहताय. अभिषेक दाखल झालेत. हो यावेळेस आपण पाहतोय
इथं देखील धाव घेण्याचा प्रयत्न. हो, ही विकेट महत्वाची आहे. अभिषेक करणे काय करू शकतो ना, येणारा काळ आणि वेळ तुम्हाला सांगेल. 2 वेळेला रनआउटचे असे चान्स आले होते. सुनील यांना माहिती होतं बॅकअपला खेळाडू नव्हता, त्यामुळे जोरात फिकी गेली नाही. जर ही फिकी आली असती तर मी म्हणेल बोनस धावा देखील, चौकार देखील पाहायला मिळाला असता. हा चाणक्य खेळ सुनील यांचा होता, परंतु बॅकअपच्या खेळाडूंनी सावध राहणे गरजेचं होतं. उद्योजक नवनाथजी फलके साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. दादा आपलं देखील मनापासून स्वागत. बिगिटचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल, शेखरच्या बॅटमधून होतोय खणखणीत चौकार. चा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू पंच सुशांत दादा जाधव यांचा इशारा येतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा, 11च्या सरसेनं 22 आल्यात आणि 2 विकेट आत्तापर्यंत तुम्ही पाहताय. कळंजाई माता स्पोर्ट क्लब चपटेवाडी नारोडी संघाने इथं गमावलेले आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू होईल. म्हणजे या षटकात स्वराजनं धावा थांबवल्या. फक्त धावा दिल्यात या षटकात स्वराजनं 8. सुंदर गोलंदाजी या षटकात स्वराज हिंगे. ओव्हर नंबर 3 साठी आता पाहिजे कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. एक विकेट देखील मिळून दिली अविनाश भवारीशी मी म्हणेल स्वराज हिंगेनं. तर आता अथर्व दंडवते नवीन गोलंदाज येतोय. शिरूर तालुक्यातील मलठणचा स्टार तुम्ही पाहता तर गोलंदाजी करेल. परफेक्ट ऑलराऊंडर आहे अथर्व दंडवते. गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अभिषेक करडे. तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूला टीमची रन मशीन आता तुम्ही पाहणार आहात. सकाळचं सत्र ज्या खेळाडूने गाजवलं, ताकदवर फटके खेळले, तो बॅटर आता ऑन स्ट्राईकला आपण नक्कीच पाहताय. अभिषेकचे फटके देखील इतके क्लास आहेत ना, त्यांना आपण पाहतोय. सकाळ सत्र गाजवलंय. यावेळेस देखील आपण पाहतो की आपण खेळाचा ओव्हरऑलचा चान्स, फेकी खराब. इथं देखील तुम्ही पाहताय. आता ह्या फेकींमुळे आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये विष्णू काका हिंगेबाळे स्पोर्ट फाउंडेशन संघाला सुपर 8 मधनं देखील बाहेर जावं लागलं होतं. एक अवसरीच्या मैदानावर तुम्ही म्हणेल. आणि ही पैकी समीरला माहिती आहे संघाला किती अडचणीत आणू शकते. 4 खेळाडूंच्या वरनं थ्रो गेला होता एका पाठोपाठ बॅकअपच्या. तो किस्सा अजूनही आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, आठवणी असतात. उद्योजक रोहित भाऊ शिंदे. हो, इथे देखील आपण पाहतोय ब्लॉक खोल चेंडू, रनआउटचा चान्स पुन्हा तिथं देखील गमावलाय. किती चान्स आलेत मित्रांनो, 3 वेळेस रनआउटचे चान्स आलेत. आणि या चुका बॅटर्स देखील चुकीचे कॉल देत आहेत. धाव घेण्याचा मोह आवरत नाहीये मी म्हणेल. 2 बॉल चांगले आलेत अथर्वचे, दोन्ही बॉल अप्रतिम पडलेत. 2 धावा आल्यात, 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीर नाराज झाला एका बाजूला, कारण की त्याला माहिती विकेट येणं महत्वाचे आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. अल्टिमेट विकेट रिझन मध्ये बॉल चाललाय. तिथं आपण पाहतोय रोहित आहे, बॉल फील्ड करेल. चांगला थ्रो आपण पाहतोय. ही चांगल्या खेळाडूचं क्षेत्ररक्षण मी म्हणेल रोहित पवारचं. ओव्हर नंबर 3 मध्ये अथर्व दंडवतेनं फुल स्टॉप दिलाय षटकार चौकारांना. परंतु अभिषेक जितका शांत दिसतो तितका शांत नाहीये. शेखर भालेरावकडे देखील फटके आहे, त्यांना देखील एक चौकार खेळलाय. दोन्ही आता आक्रमण चढवणार का? फुल टॉस, फायदा उठवला नाहीये. कार्पेट ड्राईव्ह केला या बॉलचा. ही चेंडू कमी येतात मी म्हणेल. बॅटरसाठी ही मेजवानी असते, ती जर वेळोवेळी खाल्ली नाही तर तुम्हाला मोठ्या धाव्यांपासून दूर राहावं लागेल मी म्हणेल. फुल चेंडूंचा फायदा उठवणं गरजेचं आहे. षटकार चौकार येतात आपण ह्या बॉलवरती कित्येक वेळा पाहिले. कार्पेट फटके तुम्हाला सातत्याने खेळून चालणार नाही, मोठे फटके दाखवावे लागणार आहे. तर अभिषेक ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ना, ते फटके येणार का पाहिजे या मॅचमध्ये. रन मशीन आहे. अथर्व तयार. वाह, काय चेंडू पेश करतोय. शिरूर तालुक्यातील मलठणचा पठ्ठ्या मी म्हणेल अथर्व दंडवते. काय चेंडू पेश केलेत आतापर्यंत मित्रांनो. 5 बॉल टाकलेत, फक्त 4 धावा दिल्यात. काय सुरेख गोलंदाजी आहे. ऑक्शन बोली प्रक्रियेमध्ये एक चांगली बोली लावून तुम्ही आता अवसरी बुद्रुक संघानं या गोलंदाजाला संघामध्ये घेतलं आणि आज त्याचा फायदा नक्कीच टीमला होताना पाहायला मिळतोय. इथं आपण पाहतोय रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळेल. मृत चेंडूची घोषणा सुयश सर करतात एका बाजूला. पुन्हा गोलंदाज इन ॲक्शन तयार होईल. शांत खेळ आहे. 26 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. कळंजाई माता स्पोर्ट क्लब नारोडी चपटेवाडी संघाकडनं तुम्ही पाहताय 26 धावा आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना यावेळेला समोरच्या बाजूला ताकदवर फटका खेळायचा. लॉंग ऑफला फिल्डर आहे प्रसाद टावरे. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. ओव्हर नंबर
3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपतायत 27 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल अक्षरा मिल्कचा एक सुंदर असा ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहतायत. ऐकूयात सुमधुर संगीत. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये रिफ्रेश ड्रिंक्स सौजन्य देणारे अक्षरा मिल्क प्रोडक्ट्स लिमिटेडचे डायरेक्टर मान्य जितेंद्र शेठ व मान्य महेंद्र शेठ बांगर यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 हे बा मित्रांनो 2 मिनिटं टायमर चालू आहे. तितक्या वेळात ते तुम्हाला पाहिजे, इतक्या हळूवार येऊन चालणार नाहीये. त्यामुळं टायमर संपला की लगेच काउंटडाऊन चालू आहे. टायमर घड्याळ चालू होणार. 30 मिनिटं तुमच्याकडे इनिंगसाठी आहे. हे 2 मिनिटं 32 धरून जे तुम्हाला 30 मिनिटात 6 षटके कम्प्लीटच करायचे. आणि आज आपण उशीर आहोत त्यामुळे आपण जास्त वेळ थांबणार नाही, कारण की 2:30 वाजलेले आहेत. आत्ताशी सामना क्रमांक 3 चालू आहे. यानंतर अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 1 लाख रुपये भव्य दिव्य रोख रक्कम पारितोषिक. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पराग फूड्स लिमिटेडचे सर्वेसर्वा देवेंद्रभाई शाह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी आपल्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये श्री नासिरभाई शेख सिटीजन सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट मंचर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी 50,001 रुपये आदरणीय श्री बाळासाहेब नाना बेंडे पाटील चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकासाठी 35,001 रुपये श्री शंकर शेठ पिंगळे चेअरमन श्री कुलस्वामी कोऑप क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून आपण पाहतो 1 ते 4 क्रमांकाच्या या बक्षीसदात्यांचं मनापासून स्वागत आहे. खेळाडूंसाठी आकर्षक टी शर्ट तुम्ही पाहताय. किट सौजन्य जनसेवक श्री रमेश भाऊ येवले अध्यक्ष रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका युवा नेते शिवसेना आंबेगाव तालुका आणि मोरिया ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यूट्यूब लाईव्ह सौजन्य शिंदे सेल्स अँड कॉर्पोरेशन वैभव शेठ शिंदे गौरव शेठ शिंदे या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं नक्कीच पाहायला मिळतं. या सर्व बक्षीसदात्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. बक्षीसदात्यांची चर्चा अशीच पुढे चालू राहील. तोपर्यंत आपण मॅचकडे जाणार आहोत. ओव्हर नंबर 4चा खेळ आता सुरू होईल. 5 4 3 2 1 ड्रिंक्स ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा लेट्स प्ले आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषक 2024 आपण पाहतोय. 2 मिनिटं समाप्त झालेली आहेत. 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 साठी स्वराज हिंगेला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती आलं जात आहे. आज निलेश नाना शेट्टी यांनी देखील अप्रतिम षटक टाकलं होतं. 1 ओव्हर मॅजिक ओव्हर मी म्हणेल खरं मयूर रोकडेची देखील पडली. त्या जोरावरती टीमनं विजय मिळवला. त्यामध्ये स्वराज हिंगेचा देखील मोलाचा वाटा होता. अंबरनं देखील आज चांगली सुरुवात करून दिली. आयकॉनला तर बाद केले. तर आता जबाबदारी आहे अभिषेक करडे आणि एका बाजूला तुम्ही पाहताय शेखर भालेराववरती. ह्या जोडीला करामत करायची आहे. मोठी भागीदारी एक मोठं धावफलक टार्गेटपर्यंत टीमला घेऊन जायचं आहे. पहिल्या मॅचचा हिरो आपण सन्मेश वाघमारे कॅप्टनला पाहिलं. त्यानं 3 विकेट घेतल्या. गोलंदाजीच्या जोरावरती डिफेंडिंग खेळ करत तुम्ही पाहता महाराणा स्पोर्ट क्लब संघाला त्यांनी पराभूत केलं. तेव्हा मॅचकडे बॉलर तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय. इथं चेंडू आपण पाहतोय हवेत फटका बसला. मोठ्या विकेटचं पतन. अभिषेक बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. रामदासजी डेरेंगे कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क करा ताबडतोब. ओव्हर नंबर मित्रांनो आपण पाहतोय 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. स्वराज आला ना स्वराजचा दिवस मी म्हणेल, कारण की प्रत्येक वेळेला आपण पाहतोय त्याला विकेट इथं मिळालेलं आहे. ज्या वेळेला तो गोलंदाजीला आला या दिवशी षटकात देखील त्याला विकेट मिळाली. तिथं अविनाश भावरेला त्यानं बाद केलं. तर आता तुम्ही पाहता अभिषेक करडेला देखील त्यांना आपण पाहतो इथं बाद केलं. तर नवीन बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय आकाश ढोबळे आंबेगाव तालुक्यातील पारगावचा यंग सिक्सर किंग मी म्हणेल आकाश ढोबळे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. यावेळेस तुम्ही पाहता आल्या सिक्सर किंगच्या बॅटमधनं बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार छेरान.
फटका असा ध्वधार हा गेला बुलंदी षटका स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका बॉल बॉय लगेच बाहेरचे चेंडू आत टाकत चला विडन द्या. या स्पर्धेच्या निमित्तानं बापूशेठ दैने, भागेशेठ भोर, त्याचप्रमाणे गणेशजी जाधव सर्व मित्रपरिवार आपण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं स्वागत आहे. भाषेमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आता खरं जर आपण पाहणार आहोत संघ मालकांच्या वतीनं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जालिंदर शेठ वाघमारे आणि रमेश शेठ मेंढे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी तुम्ही पाहताय 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बॉल बॉय बाहेर गेलेले चेंडू मित्रांनो पोचवत चला ताबडतोब. बॉलर तयार होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वराज गोलंदाजीच्या मार्गवरती. शैलेश मामा चव्हाण मैत्री ग्रुपचे सर्व यांच्या वतीनं देखील आपण पाहतो एक पारितोषिक आहे. शेखर भालेराव जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करायचं असेल तर 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीनं आहे. आज सुरू होईल. आपल्या स्पर्धेचा नियमच आहे जर कोणत्याही क्षणी चेंडू हरवला तर तुम्हाला जो आयोजक कमिटी चेंडू देईल त्यावरती तुम्हाला मास सुरू करावे लागेल. आलाय का मॅच बॉल? ओके. बॉलर तयार. यावेळेला बेगिटचा प्रयत्न. टॉप एज तिथं समीर पवार चेंडूच्या खाली आणि विकेट आली. आकाश ढोबळे देखील इथं बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. थँक्यू. या ठिकाणी पारितोषिक आले सामाजिक कार्यकर्ते नवनाथ शेठ गावडे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे. तुम्ही पाहता या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं टी शर्ट देण्यात आलेलं आहे. सन्माननीय वैभव शेठ खालकर यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट आपल्या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपण पाहतोय नवनाथ शेठ गावडे आणि विकास शेठ हिंगे पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अवसरी बुद्रुक या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं स्वराज जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावपालकाकडे जाऊयात. 33 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आपण नक्कीच पाहतोय. गणेश पंदे आलेत. पप्पू पंदे तुम्ही पाहताय आंबेगाव तालुक्यातील मंचरचा लिजंड स्टार आता मैदानाच्या आतमध्ये खेळेल. चला मॅच सुरू करत ताबडतोब विनंती आहे. मॅच बॉल आलाय. सामन्याकडे आपण जाणार आहोत. आकाश ढोबळे बाद होईल. शेखर भालेरावसाठी आणखी एक पारितोषिक आपण पाहतो. विशाल शेठ भालेराव विघ्नेश एंटरप्राइजेसचे मालक आणि जादू शिंगाडे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक जर खेळली 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे बक्षांची आज मोठी खैरात आहे. परंतु खेळाडूंकडनं तसा खेळ पाहायला मिळणार का? मंजरचा लेजंड स्टार पप्पू पंदे ऑन स्ट्राईक. स्वराज तयार. युवा खेळाडूचं देखील आपण पाहतोय कौतुक करूयात. विकेट आल्या 2 या षटकात. चांगला चेंडू मिळेल. टप्प्यावरती बॉल. टॉट बॉल तुम्ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पंचाकडे लाऊड अपील होते. अनुभवी पंच सुशांत दादा यांना तुम्ही पाहतायत. एका बाजूला आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ चालू असताना 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. खरं तर सातत्यानं टायटल सोशल स्पोर्ट फाउंडेशन, त्यानंतर एजेड टायगर, त्यानंतर तुम्ही पाहताय सर्व मंचासाठी इतकं काही क्रिकेट आहे ना. पप्पू पंदेनं कानाकोपऱ्यातलं क्रिकेट खेळलेलं आहे. आज तो देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विचिटचा पंचाकडे अपील केलं
मी म्हणेल एका बाजूला, परंतु बाहेरचा बॉल होता. हा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न राहिला, संपर्क चांगला नव्हता. एक सिंगल येईल, सिंगलच्या वतीनं आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय. 34 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. शांत मॅच चालू आहे. कळमजाई माता स्पोर्ट क्लब चपटेवाडी नारोडी संघासाठी कोण धावा बनवणार ना, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा अपील होता, लाऊड अपील होतं, ब्लॉक खोल स्वरूपाचा चेंडू होता. तिथं आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल. काय सुंदर वेग दाखवलाय. अनोख्या शैलीनं गोलंदाजी करतो हा स्वराज झिंगे अवसरी बुद्रुकचा युवा स्टार. चांगली गोलंदाजी केली. या षटकात देखील 8 दिल्या, या आधीच्या षटकात देखील 8 धावा होत्या, परंतु टोटल विकेट घेतल्या 3. टीम अवसरी बुद्रुक विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी आणि नारोडी चपटेवाडी संघ कमलजाई माता स्पोर्ट फाउंडेशन 35 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पोर्ट्स असोसिएशन आंबेगाव तालुका आयोजित आंबेगाव प्रीमियर लीग 2024 आपला हा भीमाशंकर चषक आणि या चषकामध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं प्राईज आदरणीय देवेंद्र शेठ शहा पराग फूड्स लिमिटेड. द्वितीय क्रमांक 75,000 नासिरबाई शेख सिटीजन सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट मनसर. तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 आदरणीय बाळासाहेबजी भेंडे पाटील चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. आणि चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 रुपयाचं बक्षीस आहे आदरणीय शंकरशेठ पिंगळे चेअरमन त्रिकुल स्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या माध्यमातून बक्षीस आहेत. आणि ज्या 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत या 16 संघांसाठी किट सौजन्य देणारे एक दानशूर व्यक्तिमत्व जनसेवक आदरणीय रमेश भाऊ शिवाजी येवले अध्यक्ष रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका. युवा नेते शिवसेना आंबेगाव तालुका मोरिया ग्रुप ऑफ कंपनीज या सगळ्यांचं मनापासून कौतुक. थँक्यू. मॅचकडे आपण पुन्हा एकदा जातोय. ओव्हर नंबर 5चा खेळ चालू आहे. धावफलकावरती 36 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण नक्कीच पाहत आहे. बॅटिंग टीमसाठी आज मोठा प्रश्न पडला मिळेल. पप्पू बंदेकडे फटके आहेत, रिव्हर्स देखील चांगला खेळतो मिळेल, स्विच हिटचे चांगले फटके आहेत. त्यानंतर तुम्ही पाहताय डीप मिड विकेटला देखील मोठे षटकार तो खेळू शकतो, परंतु अजून बॅटवरती बॉल येऊ दिले नाही आहेत गोलंदाजांनी. मी म्हणेल अथर्व दंडवते पुन्हा एकदा मलठणचा स्टार तुम्ही पाहताय गोलंदाजी करेल. शिरूर तालुक्यातील मलठण गावाला बिलॉंग करणारा सितारा. चांगला चेंडू आपण पाहतोय. तिथं मयूर रोकडे आपण पाहतोय. रनआउटचा चान्स फेकी गेले. कित्येक चान्स आले ना आज मी म्हणलं अवसरी बुद्रुक संघाला 3 ते 4 वेळा असे रनआउटचे चान्स उपलब्ध झाले होते, परंतु एकाही वेळेस कोणताही बॅटल रनआउट झाला नाही. हे बॅटिंग टीमचं चांगलं नशीब मी म्हणेल. याच दरम्यान उपस्थित होत आहेत लाखनगाव नगरीचे राष्ट्रवादी विद्यार्थी युवकचे अध्यक्ष सन्माननीय अनिकेतजी गावडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला विकेटचा प्रयत्न, डीप विकेटला फटका फसलाय आणि तिथं झेल झालाय. विकेट आली. बॅटर शेखर भालेराव इथं बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. नवीन बॅटल तुम्ही पाहताय. आंबेगाव तालुक्यातील शिनोली फदालेवाडीचा असलेला खेळाडू तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. विशाल फदाले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओव्हर नंबर 5चा खेळ मित्रांनो सुरू आहे. 37 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आतापर्यंत पाहतायत. अथर्व तयार जावा मॅचकडे. इथं देखील चांगला चेंडू की पायचा एक, परंतु व्हाईट बॉल पद्धतीचा इशारा होतोय. बाहेरनं जाणारा बॉल. अथर्वला देखील आतापर्यंत मी म्हणेल 1 विकेट मिळाली. त्यानं वैयक्तिक त्याचं हे दुसरं षटक आहे. त्यानं 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली युवा खेळाडूला. तर देवगावचे युवा नेते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेत भाऊ गावडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला समीर पवार थांबवतोय मी म्हणेल. बॉलरला फिल्डिंगमध्ये काहीसा बदलाव केला जातोय, कारण की अचानकशे खेळ आहे. समीर पवार
एका बाजूला तुम्ही आता पॉईंटच्या खेळाडूला कव्हरला घेतलं जात आहे. थोडीशी रणनीती वेगळी असावी. विशाल फदालेच्या विरोधात विशाल देखील डेथ ओव्हरसाठी माहेर मानला जाणारा बाटल आहे. त्याच्याकडनं ते फटके येणार का? 38 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला बेगिटचा प्रयत्न टीम विकेटला बॉल उडवला. फिल्डर रोहित पवारला बाय बाय करत चेंडू सीमा पार चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. धावफलकावरती 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय माजी ग्रामपंचायत सदस्य आणि भावी नगरसेवक स्वप्नील बाबा वेंडे पाटील, संकल्प प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन भाऊ मोरडे, दोन्ही मान्यवर उपस्थित झाला. सर्वांचं स्वागत. 5 षटकांचा खेळ आपण पाहतोय मित्रांनो संपला. धावफलकावरती 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय आपल्या या भीमाशंकर चषकासाठी ज्या मॅचेस अगदी आपण पाहतोय जे होत आहेत आणि या प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण आकर्षक टी शर्ट देतोय आणि आकर्षक टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ते शेखर खालकर इन्फ्राचे ओनर आदरणीय शेखर खालकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब मी आपलं आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी आणि त्याबरोबर स्पोर्ट्स असोसिएशन आंबेगाव तालुका यांच्या वतीने आणि ज्या ज्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे आणि मिळणार आहे त्या प्रत्येक खेळाडूच्या वतीने साहेब मनापासून कौतुक. थँक्यू. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातला आपण पाहतोय. अवसरी बुद्रुकचा चतुर्नायक गोलंदाज म्हणून वर रोकडेला सातत्यानं आपण पाहिलंय. पहिला बॉल लालच दिलं होतं पप्पू पंदेला. हो रनआउटचा चान्स. फेक की थोडीशी खराब. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न करायचा एका बाजूला पप्पू पंदेला मी म्हणेल परंतु तिथं आपण पाहतोय विकेट आले आहे. पप्पू पंदे इथं बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. असा नाही तर असा आउट झाला मी म्हणेल. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा रिटर्न गेट टाकला होता पप्पूनं परंतु तिथं हिट मिस झाला मी म्हणेल. समीर पवारने थ्रो केला होता परंतु दुसऱ्या बाजूला कोणतीच चुके केली नाही. बॉलर एंडकडं आपण पाहतोय अंबर गावडेनं फेकी केली आणि तिथं रनआउट होऊ लागलं पप्पू पंदेला. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सन्मेश वाघमारे कॅप्टन येतोय. नारुडीचा आपण पाहतोय संघनायक. तुम्ही पाहताय नारुडी गावालाच बिलॉंग करतो सन्मेश देखील. आज पाहिजे कशा प्रकारची बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळेल. यानंतरचे दोन्ही संघ महाराणा स्पोर्ट क्लब मनसर आणि त्यांच्या विरोधात मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे कॅप्टन रेडी राहतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत कारण की अंतिम षटक आहे पहिल्या डावातला. कॅप्टन या लगेच विनंती राहील. विनय वाबळे आणि प्रसाद उर्फ बाळा शेवाळे तयार राहतील. यानंतर विनंती आहे. मयूर तयार. अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती विशाल फदाले. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला तिथं आपण पाहतोय फिल्डर आहे अथर्व चेंडू अडवेल. एक सिंगल तिथं आपण पाहतोय मिळणार आहे. शेवटचा अंतिम षटक म्हणजे आत्तापर्यंत मयूर रोकडे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी होणं गरजेची होती ना ते चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केले जात आहेत. चांगली गोलंदाजी आहे. अजून मोठा फटका आला नाही आहे. सन्मेश खेळणार का ह्या यांना डावखुराच्या फलंदाजाला म्हणेल ही खेळपट्टी साजिश आहे. फटके खेळण्यासाठी मी म्हणेल ही खेळपट्टी सुंदर आहे. ती फटकी येणार का सन्मेश वाघमारेकडनं. बॉलर तयार. मयूर रोकडे पुन्हा एकदा. विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन अवसरी बुद्रुक तर त्यांच्या विरोधात कळमजाई माता स्पोर्ट क्लब नारुडी सप्टेवाडी. एका बाजूला आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातला संघ आहे तर एका बाजूला आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भाग पट्ट्यातला संघ तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट ऑन पुल गेला. तिथं रडार मधला बॉल होता आणि त्याला पाठवले सन्मेशनं सीमारेषा बार षटकार.
फटका असा ध्वजात हा गेला बुलंदी षटका स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका असा लॉलीपॉप चेंडू जर तुम्ही सन्मेश वाघमारे पुढे टाकला ना तो नक्की तो खाऊन घेणार आहे. तो तुम्हाला षटकार चौकारच दाखवेल मी म्हणेल. आणि इथं आपण पाहतोय मोठा फटका आला आहे. यावेळेला फायनलिंगला अगदी फाईन बॉल खेळला तिथं क्षेत्ररक्षक येतो आपण पाहतोय चेंडूवरती येईल एक सिंगल दुसरीचा प्रयत्न गडबड हो तिथं मी म्हणेल स्ट्राईकला देखील लावला असताना तिथं देखील सन्मेश आउटच होता परंतु समीर पवारला असं वाटलं सन्मेश आधीच येऊन पोहोचलाय तो देखील धावत होता परंतु लांबून पळालाय तो त्यामुळे त्याच्या लक्षात आलं नाही की वरती देखील लावला असतं तरी तिथं सन्मेश बाद झाला असता ह्या चुका होता राहिल्यात समीर पवारकडनं त्याच्या ते लेट लक्षात आलं. व्यासपीठावरती नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे एस के एंटरप्राइजेसचे ओनर आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्ट मिळालेलं आहे त्या आदरणीय शेखर खालकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मते साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण राहुल भाऊया नवनाथ भाऊया शेखर खालकर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं अशी आपणास विनंती राहणार आहे. कॉम्बॉक्स थँक्यू. वा सन्मेश वा काय फटका आला मित्रांनो षटकार येतोय 7 धावांसाठी बिग फटका असा ध्वजात हा गेला बुलंदी षटका स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका स्कोर मित्र सार्थक कळवत आहेत धावफलकावरती 58 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचा बॉल असेल पहिल्या डावातील आपण पाहतोय वा सन्मेश वा काय फटके खेळलेत ना 16 धावा या षटकात वसूल केलात आणि ज्या फटक्यांची गरज होती ना नारोडी सप्टेवाडी संघाला त्या धावा आल्यात. 58 वरती स्कोर कार्ड गेलाय. क्लीन बोल्ड विकेट आली शेवटच्या बॉलवरती. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. प्रथमदा बॅटिंग करत असताना कळमजाई स्पोर्ट क्लब नारोडी सप्टेवाडी संघानं बनवल्या 58 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. तर दुसऱ्या डावामध्ये लक्ष असेल विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन अवसरी बुद्रुक टीम 59 धावसंख्येचं टार्गेट तुमच्या समोर दुसऱ्या डावामध्ये असणार आहे. या ठिकाणी आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा महाराणा स्पोर्ट क्लब मनसर विरुद्ध तुम्ही पाहणार मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. कॅप्टन झाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. त्या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय मनोजजी बेल्लेकर सर. क्रिकेटच्या या मैदानावर खेळ रंगला खास. कोण होणार आता APL भीमाशंकर चषकचा टॉस का बॉस. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू मान्य लक्ष्मण थोरात भक्ती पाटील यांच्याकडून हा पहा टॉस का बॉस. हो थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत आणि टॉस या ठिकाणी आपल्याला जो संपन्न करायचा आहे तर बोथ कॅप्टन चला महाराणा स्पोर्ट्स क्लब मंचर आणि त्यांच्या विरोधात मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. बोथ कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील टॉससाठी या. दोन्हीही कॅप्टन आल्यानंतर मी निमंत्रित करेल या ठिकाणी आदरणीय SK एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय शेखर खालकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. तर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस हा बंधनकारक आहे. टॉस करण्यासाठी अजूनही अगदी आपण पाहतोय इथे कॅप्टन उपस्थित नाही आहेत. इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टन उपस्थित नाही आहेत. अन्यथा सामना फक्त 5 ओव्हरचा होईल. जर 1 मिनिटाच्या आतमध्ये टॉस जर नाही झाला तर यानंतरची मॅच फक्त आणि फक्त 5 ओव्हरची होईल. बोथ कॅप्टन तुमचा टाईम सुरू झालाय तो आत्ता. अरे आटापना बायांच्या वर नेट ते तोपर्यंत टीम चला. नारोडी टीमला विनंती राहील आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये चला लवकर.
त्याच्यास काय, चला ना लवकर. टॉस सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण टॉससाठी चला लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं राहतं ना. पारगाव टीम, महाराणा मनसर संघाचा कॅप्टन उपस्थित राहिला आहे. पारगाव टीमचा कॅप्टन चला लवकर. चला लवकर. पारगाव शिंगवे इकडे पहिला चून टाकण्याच्या आत आपल्याला टॉस झाला पाहिजे. मी या ठिकाणी खालकर साहेबांना विनंती करेन, खालकर साहेब या, आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. चला कॅप्टन. आयुष्याची सगळ्यात मोठी धावपळ झाल्यासारखं वाटलं. खेळायला नाय आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाय आम्ही जिंकायला आलोय. कळमजाई माता प्रतिष्ठान चपटेवाडी नारोडीचे मावळी आम्ही मैदान मारायला आलो. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे संघमालक मान्य विराज दादा संदीप शेठ शेळके, साक्षी व्हेजिटेबल कंपनी वाशीचे उद्योजक मान्य रमेश शेठ आनंदा मिंडे, मान्य जालिंदर शेठ नामदेव वाघमारे ब्रदर्स नारोडी यांचा मालकी हक्क असलेला संघ कळमजाई माता प्रतिष्ठान चपटेवाडी नारोडी. टॉस आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचं आहे. त्याच्या अगोदर एक सुंदर असं फोटो सेशन होईल. ज्यांच्या शुभ हस्ते अगदी आपण टॉस संपन्न करतोय, ज्यांनी आपल्याला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्ट दिलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस. SK इन्फ्राचे ओनर आहेत आदरणीय शेखरशेठ खालकर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करू. कोण मागते? ओके, मोरियाचा कॉल. ओके, छापा कॉल आहे. टॉस विन महाराणा मनसर. काय घेणार? गोलंदाजी करण्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय. दोन्ही कॅप्टन थांबतील. या ठिकाणी मान्यवरांचा मनापासून आभार. थँक्यू. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. मनापासून धन्यवाद. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणच का करावं असं वाटतं? पहिल्या मॅचचे सिच्युएशन बघता आम्ही म्हणजे जवळपास रन चेस करतच आलो होतो, पण थोडीशी चूक झाल्यामुळं आम्ही थोडंसं कमी पडलो. आता ती चूक भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्यामुळे आम्ही प्रथमतः गोलंदाजीच करू. खूप बाहेरच्या स्पर्धा खेळत असतो, पण ज्यावेळेस घरच्या मैदानावरती जिथं आपण रोजचा सराव करतो तिथं मॅच खेळत असताना प्रेशर जास्त असतं का? नाही, असं काही नाही. घरच्या मैदानावर म्हणजे इथं प्रॅक्टिसच रोज करत असतो, त्यामुळं काय जे जसं प्रॅक्टिस करणार तशीच मॅच खेळायचा प्रयत्न करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील महाराणा मनसर. टॉस जिंकला असता मोरिया प्रतिष्ठान पारगाव शिंगवे, तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं पहिल्यांदा. आता फलंदाजी एक टार्गेट असेल सेट झाले की जर चुकून आपण टॉस पराभूत झालो, आपल्याला बॅटिंग आली, तर आपण एक टार्गेट देऊ शकतो महाराणा मनसरच्या विरोधात. आम्ही तर 80च्या पुढं मारायचं ठरवलंय, बघू. कॉलबॅकचे राऊंड नाही या स्पर्धेमध्ये. आता नॉकआउट राऊंड आहे. इथं पराभूत झाले तर निश्चितप्रमाणे स्पर्धा पण सोडायला लागेल. काय सांगशील या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल? क्रिकेट असं सांगता येत नाही कसं काय, पण 100% देणं आपलं वातावरण एक नंबर आहे, केलेलं सजावट पण एक नंबर आहे, बाकी आयोजन कमिटीचं. ओके, मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस झालाय आणि टॉस हा महाराणा मनसर संघाने जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जाता मुची कोणामा भयभीत करी. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकाच्या वतीनं सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या डावाला झालेली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती घेतलेली सिंगल
तुम्ही पाहताय आणि धावपलकावरती एक धावा आहे. 59चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक संगमेश वाघमारेचं जे मात्र पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू आणि तिथं फटका फसलाय. चेंडू हवेत आणि या सामन्यात काय घडलंय? सुनील खर्डे आयकॉन शून्यावरती बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज दाखल झालेला आहे. संगमेशला तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवरती घेतलेली सिंगल, तदनंतर पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं. सुनील खर्डे सारखा एक तगडा ताकदवार आयकॉन त्यानं शून्यावरती बाद केला. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट फटक्यांचा बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. मग नाव आहे समीर पवार. बटर या टोपण नावाने ओळखणार जाडा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वेळ समय वाचवणं गरजेचं आहे. यानंतर अजून देखील 2 सामने आहेत, त्यामुळे बॅड लाईटचा अपील अजिबात चालणार नाहीये. समीर काय कामकाज होणार, काय रणनीती आखली जाणार हे मात्र पाहायचं आहे. 59चा पाठलाग सुरू झालाय. एक गडी बाद एक अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हो यावेळेस गुडघाट टेकवत चेंडू खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आले, चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल प्राप्त होती आणि धाव संख्या एकानं वाढली जाईल. स्कोर कार्ड वरती 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. नवनाथजी गावडे आणि सन्मानी विकास शेठ हिंगेवाडील यांच्या वतीनं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं कॅश प्राइज बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. संगमेश ओहो रोहित साडी टाकलेला हा चेंडू बॅटच्या आतली एज तिथे मात्र शॉट थर्ड मारला. चेंडू फील्ड केला. एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीकरण गुणवत्तर बदललं गेलंय. शेवटचे 32 चेंडू बाकी आहेत आणि बनवायच्यात अजून देखील 57 धावा. 32 चेंडू 57 वरती मॅच येऊन पोहोचलेली आहे. शांत प्रकारचं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला जाईल का हे मात्र पाहायचं आहे. हो रोहित साडी टाकले हा चेंडू तिथे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू खाली आणि विकेटचं पतन. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश झानं टिपलेला अप्रतिम झेल तुम्ही पाहिलाय आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे आघाडीला आता सलामीला आलेले दोन्ही बॅटर बाद झालेत. संगमेशनं 2 हादरे पहिल्या षटकामध्ये अवसरी टीमला जे मात्र दिलेले आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अथर्व दंडवते दाखल झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काही कामकाज केलं जाईल. आता समीर पवार बरोबर त्याला मात्र डाव मैदानाच्या आतमध्ये सावरायचा आहे. पहिलं षटक सुरू आहे. समीकरण 31 चेंडू आणि बनवायच्या त्या 57 धावा. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे, कारण जो जिंकणार त्याला थेट सुपर 8चं तिकीट आहे आणि पराभूत टीमला एक संधी यानंतर असणार आहे. क्रीडा रसिकांनी केलेली दर्दी प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. याही वेळ चेंडू त्या दिशेला आणि क्षेत्ररक्षक देखील तोच आहे. लागोपाठचा दुसरा हादरा. फलंदाज इथं बाद.
क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संगमेश वाघमारे यांचं षटक पहा किती अप्रतिम राहिलंय. केवळ धावा खर्च केल्या गेल्या 2 आणि फलंदाज तब्बल 3 बाद केलेत. म्हणजे टॉप ऑर्डर आता ढासळलेली आहे. मिडल ऑर्डरला डाव सावरायचा आहे. मॅच संपलेली नाहीये, सामना शिल्लक अजून देखील आहे. म्हणजे दोन्ही संघाला इथे संधी आहे. 30 चेंडू 57ची गरज. एखादी भागीदारी अवसरी टीमला मॅच मध्ये घेऊन येईल, ती भागीदारी होणार का? आणि हे दोन्ही फलंदाज त्यासाठीच ओळखले जातात. अब आएगा मजा खेल का. थँक्यू दादा. सुशांत दादा, समीर पवार चॉईस खेळाडू आहे. पहिलं षटक आहे, त्यामुळे आंबरला बॅटिंगला येता येणार नाही. आंबर देखील चॉईस खेळाडू आहे. पहिली 2 षटकं संपेपर्यंत चॉईस खेळाडू बाद झाल्याशिवाय दुसरा चॉईस येणार नाही. ओके, धन्यवाद. पारितोषिक आहे राहुल दादा थोरात यांच्या वतीनं. संगमेशनं लागोपाठचे 2 फलंदाज बाद केलेत. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर त्याच्यासाठी बालाजी डेव्हलपरचे ओनर आणि भावी नगरसेवक सन्माननीय राहुल दादा थोरात यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन झिंगे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साडी 1111 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दादा, हे पहा चॉईस खेळाडू संगमेशने 1 षटक टाकलेला आहे. याच दरम्यान उपस्थित होत आहेत युवा उद्योजक प्रगतशील शेतकरी बजरंग शेठ पोखरकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांच्याबरोबर युवा उद्योजक आकाशजी थोरात यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. मी दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती करतोय, व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. चला, वेळ आता घेऊ नका, बराचसा उशीर झालेला आहे, बराचसा टाइम आता तुम्ही लावलेला आहे. धाबलकावरती धावा 2-3 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे मॅच संपलेली नाही, मॅच येऊन पोहोचली आहे. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये 30 शिल्लक राहिलेत आणि 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 57 धावा. गोलंदाजी मार्कवरती मुख्य व्यासपीठाच्या बाजूने मारा करण्यासाठी गोलंदाज दाखल झालाय. कित्येक वर्ष विष्णू काका हिंगे पाटील स्पोर्ट फाउंडेशन टीमसाठी दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे. तूच गोलंदाज आलाय, नाव आहे समीर इनामदार. ओव्हर नंबर 2 मध्ये समीरला तुम्ही पाहताय, समीर विरुद्ध समीर हे बॅटल खरं तर रंगले जाणार आहे. एका बाजूला समीर पवार आहे, दुसऱ्या बाजूला समीर इनामदार आहे. P1चं षटक संपलंय, P2च्या षटकाला झालेली सुरुवात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाज हो हलक्या त्याने चेंडू पेश केला गेला. तिथे मात्र चेंडू पुन्हा एकदा कबच्या दिशेला, तिथे एक पॉईंटच्या दिशेला घेतलेली एक वेगवान सिंगल. धाबा संख्या 1 वाढली आहे. धाबा फलक पुढे जाऊन पोहोचलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा आहेत. समीकरण आहे 29 चेंडू आणि बनवायच्या 56 धावा. हो निलेश नाना शेठ चेंडू मात्र मिड विकेटला खेळला गेलाय. कार्पेट फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक येईल. अक्का चेंडू फील्ड करतोय, घेतली गेलेली वेगवान सिंगल आहे आणि धावा संख्या 1 वाढली जाते. स्कोर कार्डवरती तुम्ही टाका नजर. 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. बूंद बूंद से बनता है सागर. एका धावा संख्येनं दोन्ही बॅटर आता स्कोर कार्ड हलत ठेवण्याचं कामकाज करतायत.
हो यावेळी चेंडू मात्र समोरच्या दिशेला आपला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत येईल, चेंडू फील्ड केला जाईल, केवळ एक सिंगल प्राप्त होतीये आणि धावफलक अगदी पुढे जातोय. या षटकात समीर इनामदार देखील मोठा फटका दोन्ही बॅटरला खेळू देत नाहीये, म्हणजे मोठ्या फटक्यापासून दोन्ही बॅटरला वंचित ठेवतोय. केवळ सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. हो यावेळी चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक, हो इथं झेल निसटलाय आणि निलेश नाना शेटे यांना मिळतंय जीवनदान. घेतली गेली ती एक वेगवान सिंगल आणि धावफलक वाढलाय. असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. सोशल मीडिया मंचर शहराध्यक्ष मान्य सतीश गुंजाळ व मान्य दीपक शिंदे सांगताय, तू तुझ्या फिल्डिंग वर अरे झेल सुटलाय, मिळालेलं जीवनदान आणि दरम्यान घेतलेले एक सिंगल देखील आहे. 6 आकड्यावरती धावफलक. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, यॉर्क लेनवरती टाकले चेंडू, एक वेगवान सिंगल प्राप्त होतीये आणि धावफलक अगदी पुढे जातोय. या षटकात कौतुक गोलंदाजाचंच करावं लागेल. 5 चेंडू त्यानं टाकल्यात आणि 5ही चेंडू बा किती अप्रतिम टाकलेत. केवळ सिंगल सिंगल आणि सिंगल धाव जी मात्र खर्च केलेली आहे. 7 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मॅच बदलली आहे. 25 चेंडू 52ची गराज. हो हो फुल्लर लेंथ, वेगवान मारा आणि हात चेंडू आलाय निर्धाव. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 3.50च्या सरासरीनं धावफलकावरती केवळ 7 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक मैदानाच्या 3 टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आणलं जाणार हे मात्र पाहायचं आहे. आता समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये 24 शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी बनवायच्यात 52 धावा. 24 चेंडू 52ची गराज मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश जहालेत गोलंदाजी मार्गवती, याचं आयकॉन आहे. मुंबई घाटकोपरचा सितारा मंचर नगरीमध्ये दाखल झालाय आणि तोच आता गोलंदाजी मार्कवरती देखील पाहायला मिळतोय. शेवटची मॅच राहिली मित्रांनो. 24 चेंडू 52ची गरज. स्पीडअप करा, खेळायला थोडीशी गती घ्या, कारण सायकलच्या सत्रामध्ये बॅडलाईटचं अपील चालणार नाही आणि एखाद्या टीमला कमी षटकांची मॅच खेळायला लागू नये हा आयोजन कमिटीचा प्रयत्न आहे. कारण ह्यात तुमच्या दोघांपैकीच एका टीमला सायंकाळचा सामना खेळायचा आहे, त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा. 24 चेंडू 52ची गरज. 13 धावींची सरासरी आता प्रत्येक षटकामागे तुम्हाला राखायची आहे. आकाश जहालेत समी साडी. हो या नो बॉल, इथं नो बॉल पंचांनी कळवलेला. परंतु नो बॉल. हा गेला नो बॉल. मयूर हॉटेल बैलगाडा संघटना पुणे जिल्हा यांकडून 11 घेऊन टाक. थँक्यू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. हो फ्री हिटचा चेंडू आहे. इथं मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत झेल नाही होऊ शकला. एक सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्या 1 न वाढली आहे आणि स्कोर कार्ड देखील 1 न पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती 9 धावा च्या मात्र पाहायला मिळत आहेत. 9-9-9 आणि ह्या आंबेगाव प्रीमियर लीगचं किती गुणगान गाऊ. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी. हो हो पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे. तिथं वेगवान एक सिंगल पंचांकडे अपील आहे आणि पंच कळवतायत बॅटर बाद, फलंदाज बाद. जो डर गया समझो मर गया. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी.
धावबाच्या स्वरूपामध्ये समीर पवार बट्टरला मात्र माघारी जावं लागते, तर त्याच्या जागेवर आता नवीन फलंदाज अंबर गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अंबर गावडे येतोय. भाजपाचे नेते आदरणीय ऋषिकेश दादा शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय मेघनाथ दादा निघोट आणि अक्षय दादा मोरडे यांच्या ठिकाणी आगमन. सर्वांचं मनापासून स्वागत. परत एकदा नो बॉल, फ्रंट फूट नो बॉल परत एकदा पाहायला मिळतोय. इथे चेंडू बॅटावरती जरी आला नसेल परंतु नो बॉल आलेला आहे. हा गेला. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय सागर शेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. ऑटोकॉम बॉक्स. फ्रीहिटची संधी आहे. आता या फ्रीहिटचा फायदा अंबर उठवेल का हे मात्र पाहायचं आहे. समीकरण बदललंय. 22 चेंडू 49 ची गरज आहे. शेवटचे 22 चेंडू बाकी राहिलेत आणि 49 बनवायच्यात. हो फ्री हिटचा चेंडू बॅटवरती नाही येऊ शकला. तिथं काय घडलं जातं, फेक आली आहे आणि आता मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. निलेश नाना शेटे फ्री हिटच्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठाले, गरीबों को उठाले. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. त्याचबरोबर अवसरी या स्पर्धेसाठी अगदी कालही आणि आजही उपस्थित असणार आहे. आणि आंबेगाव प्रीमियर लीग म्हणले की सातत्याने हे प्रेम असतं. ते शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय विकास हिंगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. याच दरम्यान उपस्थित होत आहेत दास ग्रुपचे रिजनल हेड, बाबांचं लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय मेघनादादा निघोट यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचंही सहर्ष असं स्वागत आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागर पवार. ओहो फ्री हिटचा चेंडू आहे. जाबालीच चेंडू मात्र खेळला गेलाय आणि तिथं शतरक्षकाला हुलकावणी दिली आहे आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. उशीर आलेला हा चौकार आहे. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. सर्वज्ञ मंडप अँड डेकोर्सचे ओनर सन्माननीय सचिन शेठ लोंढे खास राजनीवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये द्वितीय क्रमांक सौजन्य देणारे सिटीजन सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट मंचरचे सर्वेसर्वा मान्य नासिर भाई शेख यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. खास रांजणीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वज्ञ मंडप अँड डेकोरेटर्स आदरणीय आमचे सचिन शेठ लोंढे पाटील उपस्थित झालेले आहेत. साहेब आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत. 96 ग्रुप बैलगाडा संघटना
मनापासून स्वागत आहे. थँक्यू. स्विचिटचा प्रयत्न झालाय, चेंडू बॅटवरती नाही येऊ शकला. कमबॅक करणारा आकाश झहाचा हा चेंडू तुम्ही पाहिलेला आहे. धावसंख्या स्थिर 14 वरती धावफलक. समीकरण पुन्हा बदललंय. शेवटचे 19 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि बनवायच्या त्या 45 धावा. 19 चेंडू 45 वरती मॅच येऊन पोहोचलेली आहे. अंबर आणि दुसऱ्या बाजूला सागर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लढती आहे. हो, फुलटा चेंडू आहे, त्याला मात्र क्रॉस बॅटर फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतायत आणि घेतली जाईल ती एक सिंगल धाव. धावसंख्या वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. 15 वरती 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 15 धावा. ड्रिंक्स ब्रेक जो मात्र घेतला जातोय. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये रिफ्रेश ड्रिंक्स सौजन्य देणारे अक्षरा मिल्क प्रोडक्ट्स लिमिटेडचे डायरेक्टर मान्य जितेंद्र शेठ व मान्य महेंद्र शेठ बांगर यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 पंधरा धावा धावलकावरती आहेत. 18 चेंडू 44 ची गरज आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेली आहे. आलेल्या अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मिलियन सौजन्य देणारे मंचर नगरीचे भावी नगरसेवक मान्य राहुल भाऊ थोरात यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. दमदार कार्य असे दिला शब्द तो पाळणार. पुन्हा तान्हात फिरे बन भीमाशंकराची माया रांजण गावाच्या वरिष्ठांची छाया संग घेऊन घडला कृषी क्रांतीचा जनक नामदार दमदार. मॅचला ते सुरुवात. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा, वेळ विलंब लावू नका. सामना खूप महत्वाचा आहे दोनही संघांसाठी, त्यामुळे तुम्ही वेळ वाचवायचा आहे. शेवटचे 18 चेंडू 44 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना होगा सिर्फ चौकावर छक्का. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांना खेळाडूंकडे ती क्षमता आहे. समीर येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हो, क्रॉस बॅट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आले, चेंडूपर्यंत घेतली जाईल एक सिंगल. धावत संख्या 1 न वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी 1 न पुढे गेले, जाऊन पोहोचलंय धावफलकावरती. 16 धावा आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आहेत. आंबेगाव प्रीमियर लीग स्पर्धा खरं तर उभी राहिली आणि त्या आंबेगाव क्रिकेटची स्पर्धा उभी राहत असताना तुम्ही बरंच क्रीडा रसिकाला प्रश्न पडला असेल की एक व्यक्ती व्यासपीठावरती दिसत नाहीये, ते म्हणजे सचिन लोंढे. नक्कीच आजारी असल्यामुळे स्पर्धा अगदी जवळ आली आणि सचिन लोंढे आजारी पडले, परंतु त्यांची तळमळ यावेळी चेंडू पुन्हा एकदा
वाईट बॉल. पंचदंडित करतायत. चेंडू उजवेच्या बराचसा बाहेर. वाईट बॉल. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून एकरा. वाईट बॉल आलाय. सचिन लोंढे मित्रांनो आजारी जरी असतील, दवाखान्यात जरी असतील तरी लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहे. वेळोवेळी अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतायत. कुठे स्पर्धेमध्ये काही कमी राहिली तर नक्की सुचवतायत. ते सचिन लोंढेंचे मनापासून स्वागत आहे. हो यावाले चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला आणि फेकून दिला सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फटका साधवादार. हा गेला बुलंदी षटका. स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. आपले 2 बॉल बॉय तुम्ही रेडी राहा आणि एखादा आपला आयोजन कमिटीतला पाठीमागे गेल तरी चालेल. षटकार आलाय मित्रांनो. मॅच संपलेली नाहीये. समीकरण आहे शेवटचे 16 चेंडू बांधवायच्या 36 धावा. सागर पवारची बॅट बोलतीये. हो या दरम्यान चेंडू खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक आणि बॅटर बात. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. याच दरम्यान उपस्थित होत आहेत सन्माननीय संतोष शेठ जगताप साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. मी साहेबांना विनंती करतोय साहेब व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. विकेट आली. या अगोदर चेंडूवरती षटकार आला. पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं बॅटरला आणि इथं मात्र विकेट आली. आता विनंती आहे क्षेत्ररक्षकांना टीमला विकेट येऊ द्या काय उद्या टीम आता एकत्र येणार नाही. टीम मिटिंग होणार नाही. बराच वेळ चालू आहे. सामना सुरू आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आता ही शेवटची सूचना आली आहे तुमच्यासाठी. टीम मीटिंग कुठलीच घ्यायची नाही. कर्णधार संगमेश ही शेवटची अंतिम सूचना आहे. गोलंदाज हो याही वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तोच आहे आणि रिझल्ट देखील तोच आलाय. लागोपाठचा दुसरा हादरा. फलंदाज बात. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. बॅटर चला बॅटर झटपट. फलंदाज लगेच चला. वेळ घालू नका आणि टीम मीटिंगही घेऊ नका. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहे. लागोपाठचे 2 फलंदाज बाद झालेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट होणार का? आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलेला आहे. बालाजी डेव्हलपरचे ओनर सन्माननीय राहुल दादा थोरात यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. पारितोषिक आलंय. योगेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय प्रकाश शेठ राजगुरू, डोंगरे काका, बाबू शेठ दैने, हरिभाऊ शेठ क्षीरसागर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार मारले. 21 रुपयांचं कॅश प्राइज. हो यावेळी चेंडू खेळला जाईल पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. चेंडू फील्ड केलाय. घेतली जाईल ते एक वेगवान सिंगल. एक सिंगल आली. धावसंख्या वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावरती धावा 24. आता समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू 13 शिल्लक राहिलेत आणि 13 चेंडू मध्ये बनवायच्यात 35 धावा. हे समीकरण मित्रांनो ह्या मैदानाला नवीन नाहीये आणि हे समीकरण टेनिस क्रिकेटलाही नवीन नाहीये. हो अंबरचा फटका आहे. लॉंगॉनला चेंडू फील्ड होईल.
तिथे मात्र आकाश येतात, चेंडू फील्ड केला जातो, एक सिंगल प्राप्त होतीये आणि धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 कंप्लीट झालीत आणि 4 षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावर तुम्हाला घेऊन जातोय 25 धावा, 12 चेंडू, 34 ची गराज. रांगड्या छातीला रंग तांबड्या मातीचा. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये तृतीय क्रमांक सौजन्य देणारे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे चेअरमन मान्य बाळासाहेब बेंडे पाटील यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. संगमेश येत आहेत आणि संगमेश देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. समीकरण 12 चेंडू 34 धावेंची गरज आणि या दरम्यान उपस्थित आहेत प्रसिद्ध फ्रूट किंग तुषारजी देशमुख साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक सन्माननीय संभाजी काळे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी दोनही अतिथी मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. महाराणा प्रतापचे कबड्डी संघाचे खेळाडू आहेत. संभाजी काळे सरला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. समीकरण शेवटचे 12 चेंडू बनवायचे त्या 34 धावा म्हणजे मॅच संपलेली नाहीये. 12 चेंडू 34 धावा इथं कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात हे मात्र पाहायचं आहे. एका बाजूला अंबर आहे, दुसऱ्या बाजूला योगेश वाणी आहे. दोनही खेळाडूमध्ये क्षमता आहे. ओहो, इथं विकेट हॅट्रिक साठी संधी होती खरं तर संगमेशला. चेंडू निर्धाव आलाय, अंबरसाठी टाकलेला हा डॉट बॉल आहे आणि धावफलक स्थिर. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या 25 आहे. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायच्यात अजून देखील 34 धावा. 11 चेंडू 34 ची गराज संगमेश. हो, यावेळेस अंबरचा तडाखा, धूमधडाका आणि हा चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. साधाव्यांसाठी फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. विशेष करून अगदी आपण पाहतोय नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि आल्या त्यांना माहिती होते की आपण ग्राउंडमध्ये जाणार आहोत. धावत पळत बाहेर आले, पण आल्या त्यांचं स्वागत सुद्धा अंबरने केलंय. एक षटकार त्यांच्या डोक्यावरूनच खेळलाय आणि त्यांची मान त्यांच्या डावीकडून उजवीकडे मात्र त्यांना करावी लागली. त्या आदरणीय पिंटू सातकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. समीरजी सातकर पाटील आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवार वर्गाचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. थँक्यू. मॅच बदलली आणि आता मॅच आली मित्रांनो. शेवटचे 10 चेंडू बनवायच्यात 28 धावा. बाहेर गेलेला चेंडू पोचवत चला बॉल बॉय. अरे मित्रांनो, बाहेर गेलेले चेंडू पोचवत चला ना. नवीन चेंडू द्या चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. बाहेर गेला चेंडू बॉल बॉय त्या बाजूला आहेत, त्यांना विनंती आहे चेंडू पोचवत चला. गोलंदाज पुन्हा एकदा संगमेश वरती चढवलेला हा आघात आहे. मॅच ऑन आहे. 10 चेंडू 28 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत अंबर आणि योगेश उभा आहे ना, इथं अवसरी संघाच्या आशा पल्लवीत असणार आहे, कारण या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. ओहो, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा आलाय. लागोपाठचे 2 षटकार खेळलेत. अंबरचा जलवा, चेंडू सीमारेषे पार, षटकार साधावा. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. अब आएगा मजा खेल का.
अगदी खेड तालुक्यावरून गणेश भाऊ शेळके आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी दाखल झालाय. पिंटू दादांचं या ठिकाणी आगमन आहे. विवेक थोरात यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. अंबर आक्रमणावरती उतरलाय. लागोपाठचे 2 षटकार त्याने खेळलेले आहे. हो, लागोपाठचा तिसरा तिथक्षत्रक्षक आणि अंबरला जावं लागेल माघारी. बडी मछली जाल में विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. समीकरण आता बदललं जाईल. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये बनवायच्यात 22 धावा. स्पीडअप करा, खेळाला गती घ्या. 3:30 वाजले. 2 मॅचेस खेळवायचेत, त्यामुळे तुम्ही स्पीडअप घ्या, खेळाला गती घ्या. नंतर बॅड लाईटचा अपील चालणार नाही आणि यानंतरच्या सामन्यासाठी आत्ताच सांगतो टायमिंग लावलं जाणार आहे. वेळेत षटकं कंप्लीट नाही झाली तर पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे पुढच्या दोन्ही संघांनी रेडी राहत डगआउटचा ताबा घेऊन. महाराणा टीम आणि दुसऱ्या बाजूला पारगाव टीमचा डगआउटचा ताबा घ्या आत्ताच, म्हणजे वेळ जाणार नाही. चला विनोद आबळे सर, महाराणा टीम डगआउटचा ताबा आत्ताच घ्या, म्हणजे वेळ जाणार नाही. कारण 3:30 वाजलेत. नंतर तुम्हाला दोघांपैकी एकाला शेवटचा सामना खेळायचा आहे. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्यात 22 धावा. काय होणार, क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय बताएगा. शेवटचे 8 चेंडू 22 धाव्यांची गरात. संगमेश समोरच्या बाजूनं. हो हो हो, यावेळेस इथं मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. डॉट बॉल येतोय. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्यात 22 धावा. हो हो, याही दरम्यान चेंडू मात्र निर्धाव आलाय. षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांचा खेळ संपत असताना डबल कव्हरती टाका तुम्ही नजर. 8 गड्यांच्या मधल्यामध्ये 37 धावा. समीकरण 6 चेंडू 22 धाव्यांची गरज आणि टीम मीटिंग घेऊ नका संगमेश. टीम मीटिंग अजिबात नकोय, लगेच गोलंदाज या. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. पारितोषिक आले योगेश साडी. इथं जर योगेश सामना जिंकून देत असतील तर शिवन्या स्पोर्टचे ओनर वैभव शेठ पिंगळे यांच्या वतीने 1111 रुपयांचे कॅश प्राइज आहे. आणि राहुल दादा थोरात यांच्या वतीने देखील 1111 रुपयांचे कॅश प्राइज असेल सामना जिंकून दिला तर. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओहो, यावेळेस बॅटची एज. तिथं मात्र शॉट थर्डमॅनला शतरक्षक आहे. एक सिंगल प्राप्त होती. दुसरीचा प्रयत्न इथं मात्र केला जातोय आणि धावबादच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल स्वराजला. धक्का क्रमांक 9 फलंदाज बाद. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये युट्यूब लाईव्ह सौजन्य देणारे शिंदे सेल्स कॉर्पोरेशनचे डायरेक्टर मान्य वैभव शेठ व मान्य गौरव शेठ शिंदे यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आता राज्य करायची बारी आमची. शेवटची विकेट आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मॅच शेवटचे चेंडू आता 5 शिल्लक राहिलेत आणि बनवायच्या त्या 21 धावा. शेवटचे 5 चेंडू 21 धाव्यांची गरज. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है.
डॉट बॉल आलाय आणि पारितोषिक आता पंचांसाठी आलेला आहे. उत्कृष्ट कामगिरी दोन्ही पंचांचे राहिलेले आहे आणि पंचांसाठी विशाल निगोट यांच्या वतीनं पारितोषिक आहे. पारितोषिक कळवा लवकर. हा, डान्सिंग पंचांची भूमिका जर दोन्ही पंचांपैकी कोणी पार पाडली तर त्यांच्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक विशाल निगोटच्या वतीनं आहे. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून 11. थँक्यू मच. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. योगेश हो, यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. कव्हरला चेंडू पाठवलाय, तिथे चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा आलाय चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. ह्या मैदानावरती हा इतिहास घडलेला आहे. 3 चेंडू 16 झालेत, 3 चेंडू 18 झाल्यात. इथे काय होणार? या दरम्यान परत चेंडू पुन्हा एकदा उजव्या स्टिचच्या बराचसा बाहेर आहे. इथं वाईट बॉल येतोय. वाईट बॉल. जो डर गया समझो मर गया. सन्माननीय अक्षयजी बोराडे साहेबांच्या वतीने योगेशने जर सामना जिंकून दिला तर 2001 रुपयांचं मोमीन भाई आणि दुसऱ्या बाजूला अक्षयजी बोराडे या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या वतीने 2001 रुपयांचं कॅश प्राइज. 3 चेंडू बनवायच्यात 15. हो हो, इथं फुलटॉस चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी हा आलाय षटकार. फटका असा ध्वजादार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. बीमर चेंडू आहे की नाही? थर्ड अंपायर घेतलेला आहे. हाय पंच आहेत ना, अक्षय निर्मल सर आहेत तिथे. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येणार सगळ्या क्रीडा रसिकांचे नक्कीच लक्ष लागलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकार येतोय. 6 धावा आहेत. सन्माननीय संतोष शेठ बनबेरू साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सन्माननीय धनेजी राऊत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच आली आहे मित्रांनो. सामना होता 4 चेंडू 20. तोच सामना आला आता. शेवटचे 2 चेंडू बनवायच्यात 9 धावा. 1 चौकार आलाय, 1 षटकार आलाय. आक्रमण सुरू आहे योगेश वाणी यांचं. 5 चेंडूचा सामना योगेशने केलाय. 12 धावा त्याने वैयक्तिक बनवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला मयूर रोकडे आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये आणि नॉन स्ट्राईक एंड वरती त्या मयूरला तुम्ही पाहताय. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. 2 चौकार आले. सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एखादा बिग हिट. इथं सामन्याची गणित पुन्हा एकदा बदलली जातील. तो येणार का? योगेशकडे क्षमता आहे. ओ हो, इथं चेंडू येतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे. सामन्यातली हवा काढून टाकणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. आता चेंडू 1 बाकी आहे आणि शेवटचा 1 चेंडू बाकी राहत असताना बनवायच्या त्या 9 धावा. 1 चेंडू 9 धाव्यांची गरज. एक चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. आणि इथंही डॉट बॉल येतोय. या सामन्यावरती विजय मिळवला आहे आणि थेट सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल होणारी टीम ठरली आहे. कमलजा माता प्रतिष्ठान नारुडी हा संघट जातोय थेट
सुपर 8 मध्ये. खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय. कळमजाई माता प्रतिष्ठान, चपटेवाडी, नारोडीचे मावळी आम्ही. मैदान